कारंजा तालुका शिवसेनेतर्फे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा निवेदनरूपी पत्र देऊन निषेध करण्यात आला। दिनांक 22 जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या सनदामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त आणि शिवसैनिक हे आपापल्या पद्धतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 24 जुलै रोजी कारंजा तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका दंडाधिकारी यांना एक निवेदनरूपी पत्र देऊन व्यंकय्या नायडू यांच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला। उपराष्ट्रपती पद हे सार्वभौम आहे। पदाची गरिमा राखणे हे उपराष्ट्रपती यांचे प्रथम कर्तव्य आहे। पण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कोणताही विचार न करता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे। हे उपराष्ट्रपती पदाला न शोभणारे आहे असेही या निवेदनात लिहिले आहे। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विष्णू पाटील तिडके, उपतालुका प्रमुख विलासराव सुरळकर, कारंजा शहर प्रमुख गणेश बाबरे, उपशहर प्रमुख अक्षय लोटे, युवा सेना प्रमुख शंभूराजे जिचकार व शिवसैनिक जगदेव पाटील असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।